ॲक्च्युली चालकांचा प्रतिसाद हा सुरुवातीला कमी होता, परंतु दिवसेंदिवस याची महाराष्ट्र शासनाने दखल घेतल्यामुळे आणि ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात शासनाने क्लासेस चालू केल्यामुळे त्याच्यात प्रतिसाद वाढत गेला. ज्या ठिकाणी 25 रिक्षा चालक जे हिंदी भाषिक आहे ते येऊन प्रशिक्षण घेत होते, आता ते वाढता वाढता ते 250, 300, 400, 1000, कुठे कुठे तर 1600 पण झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे आणि कुठेतरी एक बंधुत्वाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. मला सांगा, जे अगोदर जे भाषेवरून वाद व्हायचे हे कुठेतरी आता मिटतील का, काय सांगा? 100%. कारण एक भाषिक व्यक्तीला जर भाषा ही लोकल आपला संवाद साधला जातो, त्याचे आपल्याला प्रॉब्लेम समजतात, त्यावेळेस आपल्याला तो संवाद झाल्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित समजून घेतात. समजून घेतल्यामुळे वाद कमी होण्याची पूर्ण शक्यता आहे. महाराष्ट्रात मराठी येणं, महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठी येणं हा गरजेचंच आहे आणि शासनाने चांगला निर्णय घेतलेला आहे आणि त्याबद्दल आपल्याला शाळा जे उत्पन्न करून म्हणजे बनवून दिलेली आहे ते पण चांगली आहे, त्याचे संस्था केलेले आहे ते पण चांगले आहे आणि ते म्हणजे फ्रीमध्ये आहे. म्हणजे आमच्या रिक्षा ड्रायव्हरांना ते फ्रीमध्ये शिकायला भेटते, हे सर्वोत्तम आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला असं आहे का जे प्रवाशांशी जो आमचा वाद होतो, आम्हाला कळते किंवा नाही कळत, ते आमचं वादविवादात आमचा तोडगा निघालेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला काहीच त्रास होत नाही आणि आम्हाला कस्टमर म्हणजे प्रवाशांशी बोलताना पण त्रास होत नाही आणि त्यांना पण समजणं आणि आम्हाला समजणं हे चांगलं होतंय. मी मूळचा यूपीचा आहे, आजमगड. मराठी चांगलं म्हणतात, इतर जे मराठी शिकतात किंवा शिकणार त्यांना कसं, त्यांना काय संदेश द्याल? त्यांना पण हेच आहे की आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी आलीच पाहिजे आणि आम्हाला प्रवाशांना एक सांगायचं आहे तर रिक्षावाल्यांना पण थोडा तुम्ही मान द्यायला पाहिजे. नमस्कार साहेब, माझे नाव मनीलाल पटेल आहे. मी मराठी शिकलो आहे. माझे सरांनी खूप चांगले मराठी शिकवतो. मराठी शिकवतो. मराठी शिकण्यावरून संवाद खूप बरी आहे. भांडण होणार नाही, पब्लिकला त्रास होऊ नका. मराठी सीखने से खूप अच्छे संवाद झाले. हा जो मराठी भाषेचा उपक्रम आहे, अमराठी भाषिक म्हणजेच ज्यांची मातृभाषा मराठी नाही त्या अमराठी भाषिकांना मराठी शिकवण्याचा, त्यामध्ये रिक्षा चालक आले, ओला उबेरवाले आले, टॅक्सी चालक आले, तर ह्या सगळ्यांना आणि तुम्ही पाहाल तर वाहन चालक जेव्हा आपला परवाना घ्यायला जातो तेव्हा त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं की वाहन चालकाला मराठी यायलाच पाहिजे. हा नियम आहे, पण आत्तापर्यंत त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण आपल्या परिवहन मंत्री यांनी या वेळेला जोरदार प्रयत्न केलेला आहे की नाही, मराठी भाषा ही आलीच पाहिजे आणि ह्याचा स्वीकार ह्या सर्व वाहन चालकांनीही केलेला आहे आणि त्यांचा आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. आणि हे उपक्रम राबवण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद तसेच मुंबई मराठी साहित्य म्हणजे या शिकवणी वर्गासाठी साहित्य क्षेत्रातले व्यक्ती उतरलेले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद ही मोठी संस्था आहे आणि साहित्यिक आहेत, तर ह्यामध्ये कुठलंही राजकीय व्यक्ती नाही आहे किंवा इतरही कोणी नाही आहे. ह्यात सगळे साहित्यिक उतरलेले आहेत आणि ते ह्यांना प्रशिक्षण देत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला तर म्हणजे पूर्ण खात्री आहे की आम्ही ह्यांना पूर्णपणे मराठी शिकवू शकतो.